तर सर्वात मोठी बातमी आहे झी 24 तासनं उघड केलेलं मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट येते। अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटीलला अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। पुणे कोरेगाव पार्क जमीन प्रकरणातील आरोपी दिग्विजय पाटीलनं कोर्टातून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतलेला आहे। तर जामीन मिळण्याआधीच अर्ज माघारी घेण्यात आलाय। मुंडवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीचे भागीदार आहेत आणि या संदर्भातली ही सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतो आहोत। दिग्विजय पाटलांनी त्यांचं बेल ॲप्लिकेशन हे मागे घेतलंय आणि त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असं जेव्हा काही माध्यमांचे मला फोन आले त्यातून कळलं। आता ही कारवाई होणार की नाही मला माहीत नाही, झाली पाहिजे एवढं मात्र नक्की, पण ती एकट्या दिग्विजयवर नाही तर पार्थ पवार जे 99% पार्टनर आहेत आणि अतिशय मोठा माणूस आहे तो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। या 22 वर्षाच्या दिग्विजय पाटलांवर जे त्याच्यातले 1% पार्टनर आहेत त्यांच्यावर कारवाई करून कुठेतरी हे एक अधिवेशन खेचून देण्याचा प्रयत्न होतोय की काय अशी शंका माझ्या मनात आहे।